चिल्ड्रन, बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. मराठी सुलभ भारती इयत्ता चौथी. मराठी सुलभ भारती इयत्ता चौथी. इयत्ता चौथी के लिए हम मराठी विषय का अभ्यास कर रहे हैं. इयत्ता चौथी के लिए हम मराठी इस विषय का अभ्यास कर रहे हैं अभी. स्टैंडर्ड 4 सब्जेक्ट मराठी. आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक. आपला टॉपिक आहे कविता 28वी आणि कवितेचे नाव आहे प्रश्न. कवितेचे नाव काय आहे? प्रश्न. प्रश्न उत्तर. हो ना. आपण जेव्हा धडा शिकतो किंवा कोणताही अभ्यास करतो तो आपल्याला समजला आहे की नाही हे विचारायला आपले शिक्षक आपल्याला प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांची आपण उत्तरं देतो. बरोबर. तो एक प्रश्न. आणि इथे मात्र माणसाला पडलेला प्रश्न, माणसाच्या डोक्यात आलेले विचार आणि त्या विचारांमुळे माणसांना पडणारे वेगवेगळे प्रश्न. हो ना. कोणते कोणते प्रश्न असतात सांगा. आता तुम्ही छोटी मुलं आहात. हो ना. इयत्ता चौथी मधली लहान मुलं आहात तुम्ही. मग तुम्हाला पण प्रश्न पडतात का? हो पडतात ना. कोणते कोणते पडतात? तर खूप प्रश्न असतात. हो ना. उद्या शाळा असेल का? शाळेमधला अभ्यास मला येईल का? बाईंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मला देता येतील का? उद्या माझ्या मित्राने डब्यात कोणता खाऊ आणला असेल? मी नेलेला खाऊ माझ्या मित्राला आवडेल का? माझ्या मित्राने घातलेला ड्रेस किती छान आहे, तसा ड्रेस मला मिळेल का? हो की नाही. असे वेगवेगळे प्रश्न तुमच्यासारख्या छोट्या मुलांना असतात आणि मोठ्या माणसांना मोठे प्रश्न. हो की नाही. त्यांच्या मोठ्या माणसांच्या डोक्यामध्ये जगण्याचं, आपल्या व्यवहाराचं, समाजाचे कितीतरी प्रश्न असतात. मग या प्रश्न या विषयावर ही कविता आहे. कवितेचा विषय आहे प्रश्न. बघा, माणसाला पडलाय प्रश्न. माणसाला पडला आहे प्रश्न. प्रश्न म्हटल्यावर आपल्याला प्रश्नचिन्ह आठवतं. हो ना. हे प्रश्नचिन्ह आपण पाहिलं की आपल्या लक्षात येतं त्याला प्रश्न पडलाय. ह्या माणसाला काहीतरी प्रश्न आहे. तो कसला तरी विचार करतोय. त्याच्या डोक्यात काहीतरी चालू आहे आणि म्हणून त्याला प्रश्न पडलेला आहे. हे आहे प्रश्नचिन्ह. कवितेचं नाव आहे प्रश्न. आणि आजच्या कवितेच्या कवयित्री. कवयित्री म्हणजेच कविता लिहिणाऱ्या आहे कवयित्री प्रभा मुळे. कोणी लिहिली आजची कविता? कवयित्री प्रभा मुळे यांनी आजची कविता लिहिलेली आहे. हा, काय म्हणतात कवयित्री या कवितेमध्ये ते आपण पाहूया. चला तर पाहूया कविता प्रश्न. प्रश्न. बघा, अगदी छोटं छोटं आहे पण आपण वाचूया. ऐका व वाचा. पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा, गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा. कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. बैल कधी म्हणत नाही मीच का राबू, कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू. ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता, माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता. ओके. बघा, पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला.
पशुपक्ष्यांना अवगत असते, त्यांना येत असते. त्यांना येते काय येते? जगण्याची कला येते. कशी काय? बघा, मोर छान पिसारा फुलवून नाचतो. गाय चारा कधी मिळेल याचा विचार करत नाही. कोकीळ सतत तिच्या गायनात दंग असते. बैल शेतात राबतो, शेतकऱ्याबरोबर शेतात राबतो, खूप कष्ट करतो. कावळा काळा काळा असतो. ससा भित्रा असतो. वाघोबा शूर असतो. कुत्रा घराची राखण करतो, इमानदार असतो. आणि चिमणी चिवचिव चिवचिव करत असते. हे सर्वजण आपापल्या घरांमध्ये आपापल्या ठिकाणी आनंदात जगत असतात. हो ना, त्यांना असं वाटत नाही बघा, जसं त्यांना दुसरं काही म्हणजे मोठं मिळवावं, मोठ्या घरात राहावं असं काही त्यांना वाटत नाही. जसं आपल्या माणसांच्या मनात इच्छा असते, आपलं घर छोटं असलं तर आपल्याला मोठं घर घ्यायचं असतं. आपल्याकडे सायकल असली तर आपल्याला वाटतं माझ्याकडे मोटरसायकल पाहिजे. मोटरसायकल आली की मग वाटतं आपल्याकडे 4 चाकी गाडी पाहिजे. हो ना, छोटं घर आपण घेतलं, थोड्या दिवसांनी वाटायला लागतं अजून मोठं घर घेतलं पाहिजे. हो की नाही? दुसऱ्यांनी मोठं घर घेतलं तर आपल्या मनात विचार येतो, अरे त्यांनी कसं मोठं घर घेतलं, त्याच्याकडे एवढा कुठून पैसा आला आणि माझ्याकडे कधी पैसा येणार? मी एवढा कष्ट करतो, माझ्याकडे का पैसा नाहीये मोठं घर घ्यायला? या गोष्टींचा, अनेक गोष्टींचा माणूस विचार करतो. पण पशुपक्ष्यांना असे प्रश्न कधीही पडत नाही. ते जसे असतात तसे आनंदाने राहतात. म्हणून कवयित्री म्हणते की पशुपक्ष्यांना जगण्याची ही कला अवगत झाली आहे, समजली आहे. कसं जगावं शांतपणे, हो ना, कोणाशी स्पर्धा न करता, हेवे दावे न करता असं शांतपणे जगायचं. आपलं आपण कष्ट करून मिळवायचं, ते खायचं, समाधानात राहायचं. ही जी जगण्याची कला असते ती पशुपक्ष्यांना समजलेली असते, अवगत झालेली असते, म्हणजेच समजलेली असते. म्हणून कवयित्री म्हणते पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला. जीवन कसं जगावं हे पशुपक्ष्यांना चांगलं समजलेलं असतं. पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला. जीवन जगण्याच्या पद्धती पशुपक्ष्यांना चांगल्या रीतीने समजलेल्या असतात. आणि माणसाचं काय आहे? माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला. पशुपक्षी जर इतके आनंदात राहतात, ते बोलत नाहीत. बोलतात का? ते नाही. ते विचार करत नाहीत. आपलं दुःख कोणाला सांगू शकत नाहीत. आपल्याला झालेला आनंद ते कोणाला सांगू शकत नाहीत. हो ना, तरीही ते कसे जगतात? ते जीवन समजून जगतात. माणसाला विचार करता येतो, बोलता येतं, आपले विचार व्यक्त करता येतात, कष्ट करता येतात. हो ना, पण तरी पण माणसाला जगण्याची कला का समजली नाहीये? का जमली नाहीये? हा कवयित्रीला प्रश्न पडलेला आहे. माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला. बघा, आता हा आहे मोर आणि हा आहे मोराचा सुंदर पिसारा. हा पिसारा किती सुंदर आहे पहा. प्रत्येकाला वाटलं असतं ना, जर मोराला असा पिसारा आहे, प्रत्येक पक्षाला वाटलं की मला मोराच्या पिसाऱ्यासारखा पिसारा हवा, असं प्रत्येक पक्षाने वागायचं ठरवलं. चालेल का? नाही चालणार. कारण प्रत्येकाची एक वेगवेगळी खासियत असते, प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. आपण माणसं इतकी माणसं आहोत. आपण सगळी एकसारखी आहोत का? आपल्या उंचीवरून, आपल्या दिसण्यावरून, आपल्या वागण्यावरून आपण प्रत्येक जण वेगवेगळे आहोत हे ओळखता येतं. मग तसंच प्रत्येक पक्षाचं पण एक वैशिष्ट्य आहे. तसं मोराचं वैशिष्ट्य काय आहे? त्याचा रंगीबेरंगी पिसारा. पण बघा, कवयित्री काय म्हणते? चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा. चिमणी छोटीशी आहे, तिला असं वाटतं का की मोरासारखा पिसारा मला पण पाहिजे?
नाही तिला कधी वाटत, कारण तिला माहितीये मोराचा पिसारा तिला झेपणार नाही. चिमणीला मोराचा पिसारा झेपेल का? चिमणीच्या पाठी मोराचा पिसारा लावला. चिमणीला झेपेल का? चिमणी तो पेलू शकेल का? नाही. त्यामुळे चिमणी कधी म्हणत नाही की हवा मोरासारखा पिसारा. आणि ही आहे गाय. गाय काळजी करत नाही, मिळेल का मला चारा? गाय बघा, तिला कधी चिंता असते का, मी काय बरं आज खाऊ, कुठे जाऊ गवत खायला, काय करू, ही चिंता तिला असते का? नाही. तिला माहितीये जिथे आपल्याला चारा मिळेल तिथे आपण जाऊन चारा खायचा आहे. म्हणून चारा मिळवण्यासाठी ती कोणतीही काळजी करत नाही. ती योग्य ठिकाणी जाते, तिथे तिला बरोबर चारा मिळतो, तो ती खाते आणि तिचं पोट भरते. गाय काळजी करत नाही, मिळेल का मला चारा? चिमणी कधी म्हणत नाही, हवा मोरासारखा पिसारा. गाय काळजी करत नाही, मिळेल का मला चारा? बघा, हा कोणता पक्षी आहे? दिसतो कावळ्यासारखा, पण हा कावळा नाहीये. हा आहे कोकिळ पक्षी. कोणता पक्षी? कोकिळा. आपण तिला कोकिळा म्हणतो. हा, कोकिळ, कोकिळा. ओके. चिमणा, चिमणी, तसं कोकिळ, कोकिळा. आता हा जो कोकिळ आहे, हा बघा कसा आहे रंगाने, अगदी काळा कुट्ट आहे. हो ना, जसा आपला कावळा काळा आहे तसा कोकिळ सुद्धा काळा आहे. पण तो स्वतः कधी असं म्हणत नाही की मी काळा आहे. तो काय करतो? सतत सुंदर आवाजात गातो. कुहू कुहू. तुम्ही कोकिळेचं कुहू कुहू ऐकलं असेल, हो ना? मग त्या गाण्यामध्ये दंग असतो. आपल्या रंगाचा विचार न करता, आपल्या रंगाबद्दल वाईट वाटून न घेता कोकिळ काय करतो? आनंदाने गाण्यामध्ये दंग राहतो. आनंदाने तो सतत गाणं म्हणत राहतो. त्याला आपल्या काळ्या रंगाबद्दल कधीही वाईट वाटत नाही, कारण त्याचा आवाजच इतका सुंदर आहे की त्याच्या काळ्या रंगाकडे त्याचं लक्षच जात नाही. तो आनंदाने गाण्यात रमून जातो, दंग होऊन जातो. कोकिळ कधी म्हणत नाही, काळा का माझा रंग? तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. हे आहेत बैल. बैल शेतात काम करतात, हो की नाही? आता सांगा, शेतामध्ये बैल सोडून दुसरा कोणता प्राणी काम करतो का? नाही. शेतकऱ्याची मदत फक्त बैल करतो, हो ना? पण तो बैल कधी म्हणत नाही मीच का राबू. तो बाकीच्या प्राण्यांना म्हणत नाही मी एकटा शेतात राबतो, शेतकऱ्याबरोबर एवढे कष्ट करतो, म्हणून सगळ्यांना खायला धान्य मिळतं, आम्हीच का बरं शेतात काम करायचं, तुम्ही पण करा, असं तो गाईला म्हणतो का? म्हशीला म्हणतो का? नाही. इतर कोणत्याही प्राण्याला तो असं म्हणत नाही की मीच का राबू. राबू म्हणजे कष्ट करू. मीच का शेतात कष्ट करू. बैल कधी म्हणत नाही मीच का राबू. बैल कधी म्हणत नाही की मीच का शेतात शेतकऱ्याबरोबर कष्ट करू, दुसऱ्या प्राण्यांनी पण केले पाहिजे, असं बैल कधीही म्हणत नाही. आणि हा आहे कावळा. कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू? तो पण काळा काळा असतो. आपल्याला जरा आपण मळलो, उन्हात गेलो, काळपट झालो की आपण काय करतो? साबण लावून लगेच तोंड धुतो, आंघोळ करून घेतो, हो ना? आणि आपल्या अंगावर आलेला काळपटपणा आपण घालवतो. पण हा बिचारा कावळा, तो इतका काळा असतो तरीही त्याला कधीही प्रश्न पडत नाही की मी कोणता साबू वापरू, कोणता साबू वापरून मी गोरा होऊ. पडतो का प्रश्न त्याला? नाही. आपल्याला माणसांना मात्र कोणता साबू वापरायचा, 100 प्रकारचे साबण असतात, 100 प्रकारच्या क्रीम असतात. कशाला? जे सावळी लोक आहेत त्यांना गोरं दिसायला, हो ना? पण जे काळे प्राणी आहेत ते कधीही आपल्या रंगाबद्दल वाईट वाटून घेत नाहीत. कोकिळेचं आपण बघितलं, ती कधी तिच्या रंगाचा विचार न करता गाण्यात दंग असते. आणि कावळा, तो आपल्या रंगाचा विचार करत नाही, कोणता साबू वापरू हा सुद्धा कधीही विचार करत नाही.
बैल कधी म्हणत नाही मीच का राबू, कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू. हा आहे ससा, ससोबा. ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा. ससा खूप घाबरट असतो, खूप भित्रा असतो. आपल्याला सशाची ती गोष्ट माहितीये की त्याच्या डोक्यावर जेव्हा झाडाचं एक पान पडलं तेव्हा त्याला काय वाटलं की आभाळ पडलं, माझ्या डोक्यावर आभाळाचा एक तुकडा पडलाय असं समजून तो धावत सुटतो भीतीने. माहितीये ना, इतका घाबरट असतो. जरा कोणाची चाहूल लागली की धूम पळतो आणि गुहेत जाऊन लपतो. हा इतका तो भित्रा असतो. पण तो स्वतः कधीच असं म्हणत नाही मी काय एवढा घाबरट झालोय, मला काय एवढा भित्रेपणा आलाय, हा मी असा घाबरट सारखा का वागतो, हे ससा कधीही म्हणत नाही. ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा. आणि बघा इथे कोण आहे, हा वाघोबा. वाघोबा त्याच्या शूरपणासाठी प्रसिद्ध आहे. माहितीये ना आपल्याला वाघोबा खूप शूर असतो. हा खूप खूप शूर असतो तो. कोणत्याही प्राण्याला पकडून फाडून खायला तयार असतो, कोणाशी लढाई करायला तयार असतो. हो ना. त्या मानाने तसा कुत्रा असतो का? नाही. कुत्रा भुंकतो चोरांवर, नवीन आलेल्या माणसांवर भुंकतो, पण त्याच्या अंगामध्ये वाघासारखा शूरपणा असतो का? नाही, नसतो. मग वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. कुत्रा कधी म्हणत नाही की माझ्या अंगात पण वाघोबाचा शूरपणा आला पाहिजे, मला पण शत्रूला घाबरवता आलं पाहिजे, शत्रूचा पराजय करता आला पाहिजे, असं कुत्रा कधीही म्हणत नाही. त्याला काय जमतं, त्याला भुंकणं जमतं, नवीन माणसांना शिरून न देणं, त्यांचा प्रवेश करून न देणं हे त्याला जमतं. त्याला जे जमतं तेच तो करतो. बरोबर. वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा. वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. बघा, जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता. जे प्राणी आता आपण पाहिले, तो प्रत्येक प्राणी आनंदाने जगतो. त्याच्या डोक्यामध्ये कोणत्याही चिंता नसतात, त्याला कोणतेही प्रश्न पडत नाहीत. पण माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता. माणसाला मात्र हजारो प्रश्न पडतात. बरोबर ना. हजारो प्रश्न पडतात, हजार प्रश्न माणसाच्या डोक्यात येतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी माणूस सतत विचार करत राहतो, चिंतेत राहतो, काळजी करत राहतो. हो ना. जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता. माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता. पुन्हा एकदा कविता वाचूया. पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा, गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा. कोके कधी म्हणत नाही काळा का माझा रंग, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. बैल कधी म्हणत नाही मीच का राबू, कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू. ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता, माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता. कवयित्री प्रभा मुळे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पशुपक्ष्यांना कोणती कला अवगत असते. आपण पहिल्याच कडव्यात पाहिलं, पशुपक्ष्यांना जगण्याची कला अवगत असते. पशुपक्ष्यांप्रमाणे माणसे आनंदाने का जगत नाही. कारण माणसांच्या मनात सतत विचारांचा गुंता असतो. म्हणून पशुपक्ष्यांप्रमाणे माणसे आनंदाने जगत नाही. खाली
खालील पशुपक्ष्यांना कोणते प्रश्न पडत नाही? ओके, गाय, गाईला कोणता प्रश्न पडत नाही? मिळेल का मला चारा? हा प्रश्न गाईला कधीही पडत नाही. बैल, बैलाला कोणता प्रश्न पडत नाही? मीच का राबू? असं बैल कधीही म्हणत नाही. राबू म्हणजे कष्ट करू. मीच का शेतात कष्ट करू? दुसरे प्राणी का नाही कष्ट करायला येत? असं बैल कधीही म्हणत नाही. बैलाला कोणता प्रश्न पडत नाही? मीच का राबू? ससा, सशाला कोणता प्रश्न पडत नाही? मीच का भित्रा? ससा एवढा घाबरट असतो, एवढा भित्रा असतो, जरा कोणाची चाहूल लागली की पळत सुटतो, गुहेत जाऊन लपतो, हो ना. तर अशा ह्या सशाला कधीही प्रश्न पडत नाही की मीच का एवढा भित्रा झालोय, मीच का एवढा घाबरट झालोय. हा प्रश्न सशाला कधीही पडत नाही. कोकिळ, कोकिळला कोणता प्रश्न पडत नाही? काळा का माझा रंग? असं तिला कधीही वाटत नाही, कारण तिचा आवाजच इतका मधुर आहे, सुंदर आहे. आपल्या सुंदर आवाजात, आपल्या मधुर आवाजात कोकिळ सतत गात असतो, गाण्यामध्ये दंग झालेला असतो. त्यामुळे कोकिळाला काळा का माझा रंग हा प्रश्न कधीही पडत नाही. कावळा, कावळ्याला कोणता प्रश्न पडत नाही? वापरू कोणता साबू? अरे मी एवढा काळा आहे, हा, तर कोणता साबू लावू म्हणजे माझा रंग गोरा होईल? हा प्रश्न कावळ्याला कधीही पडत नाही, हो ना. गाय, मिळेल का मला चारा? बैल, मीच का राबू? ससा, मीच का भित्रा? कोकिळ, काळा का माझा रंग? कावळा, वापरू कोणता साबू? आता प्रश्न तिसरा कोण ते सांगा. कोणते आपल्याला सांगायचं आहे? पिसारा असणारा. पिसारा कोणाला आहे कवितेमध्ये? कवितेमध्ये पिसारा असणारा कोण आहे? मोर. गाण्यात दंग, या कवितेमध्ये गाण्यात दंग असणारा कोण आहे? कोकिळ. खूप भित्रा, या कवितेत खूप भित्रा कोण दाखवला आहे? ससा. शूरपणासाठी प्रसिद्ध कोण आहे या कवितेतला? कोण शूरपणासाठी प्रसिद्ध आहे? वाघोबा. वाघ म्हणजेच वाघोबा. आणि कोणाच्या मनात विचारांचा गुंता असतो? सतत मनात विचारांचा गुंता असणारा कोण सांगितला आहे कवितेत? माणूस. ओके. पिसारा असणारा मोर, गाण्यात दंग कोकिळ, खूप भित्रा ससा, शूरपणासाठी प्रसिद्ध वाघोबा, मनात विचारांचा गुंता असणारा असा माणूस. असे घडले तर काय होईल ते सांगा. चिमणीला मोरासारखा पिसारा मिळाला तर काय होईल बरं? चिमणीला मोरासारखा पिसारा मिळाला. एवढीशी चिमणी, चिमणीचा जीव तो केवढा, अगदी एवढीशी असते, आणि तिला एवढा भला मोठा मोराचा पिसारा मिळाला तर काय होईल बरं? चिमणीला मोरासारखा पिसारा झेपणार नाही, हो ना. तिला तो पेलवणारच नाही. त्या पिसाऱ्याचा वजन, त्या पिसाऱ्याचा आकार हे चिमणीला पेलवणार नाही. बैलाने कष्ट करायला नाही म्हटले तर माणसालाच शेतात काम करावं लागेल. दुसऱ्या कोणत्या प्राण्याला शेतात काम करताच येत नाही, फक्त बैलच शेतात काम करतो, हो ना. मग बैलालाच कष्ट आहे, बैलच म्हणाला की मी नाही शेतात काम करणार, तर काय होईल? माणसालाच शेतात काम करावे लागेल, माणसालाच शेतात काम करावे लागेल. सशामध्ये शूरपणा आला तर? ससा जर खूप शूर झाला तर काय होईल? ससा वाघोबा बनेल. त्याचा भित्रटपणा केला आणि त्याच्या अंगात शूरपणा आला तर तो वाघोबा होईल, हो ना. ससा वाघोबा बनेल. शेवटची अक्षरे जुळणारे शब्द लिहा. कला, मला, ला, ला, पिसारा, चारा, रा, रा, रंग, दंग, ग, ग, राबू, साबू, बू, बू, भित्रा, कुत्रा, त्रा, त्रा, चिंता, गुंता, ता, ता. शेवटची अक्षरे जुळणारे शब्द आपण कवितेतले शोधून ते इथे लिहिलेले आहेत. कवितेच्या ओळी पूर्ण करा. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा.
वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा. वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा. बघा, कावळा. कावळामध्ये कोणते दोन शब्द लपले आहेत? काळा वळा. काळा वळा. पिसारा. पिसा सारा. पिसा सारा. मोरासारखा. मोरासारखा मध्ये कोणते कोणते शब्द आहेत बघा? मोर, सारखा, सार आणि खार. उलट घ्या हा शब्द, खार. हो ना. विचारतो. विचारतो मध्ये विचार आहे, हा, चार आहे आणि रवी. रवी. हो ना. कावळा, काळावळा, पिसारा, पिसा सारा, मोरासारखा, मोर, सारखा, सार, खार. विचारतो, विचार, चार, रवी. ओके. Thank you very much. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.